माका राहून राहून दादाची काळजी वाटता. तो सुनील आता त्याचा खरा रूप दाखवूक लागलो. जो माणूस स्वतःच्या पोरीच्या जीवावर उठू शकता तो कोणत्या पण थरात जाऊ शकता. अगं बयो, स्वतःक नको इतकं त्रास करून घेऊस. रवणात असा ना तो सगळा नीट करीत बघ. आते नको नको ते विचार येतात मनात. बाबा हैसून कायमचे निघून गेले असतील काय गे? आपण कमी केला का त्यांच्यासाठी? का मी मुलगी म्हणून कमी पडले? अगो येडी आहेस काय तू? हा बघ बाई, तू जा काय केलंस ना तेवढा कदाचित कोणीच केला नसता. आजकालची मुलं स्वतःच्या आई बापा घराबाहेर काढतात, पण तू त्यांना घरात आणलंस, त्यांच्या आजारपणावर उपचार केलंस, त्यांची सगळी जबाबदारी घेतलंस, त्यांना श्रावण बाळासारखं जपलंस. बयो, खयच कमी नाही पडलंस को. फक्त तो माणूस चुकीचा होतो. अगो म्हणजे एखादा माणूस अशा परिस्थितीमध्ये चुकीचं वागू शकलो असतो, पण तू नाही तसा वागलास. आणि आता उगाच स्वतः दोष नको देऊस तू. खरं सांगू, माका सध्या काहीच सुचत नाही, काय कळतच नाही. बाबा हैसून निघून गेले, डॉक्टर बाबा त्यांका शोधू बाहेर गेले. माका काय सांगितलं नाही, माका घेऊन पण नाही गेले सोबत. नक्की खय गेले असतील ते? तुका काय सांगितलं का त्यांनी? नाही गो, दादा माका काहीच नाही बोललो. ते बाबा जेव्हा धावत जात होते तेव्हा त्यांच्या मागून नीरजचे आणि रमाकांत काका पण गेले होते. त्यांका काय माहिती असतात काय? या बघ वयो, तू नको उगाच जास्त विचार करूस आणि नको काळजी करूस. दादा असा ना सगळा नीट करीत बघ. बयो, तुझ्याशी असा वागणं जड जाता गो, पण ह्या सगळा तुझ्या भल्यासाठीच चालला. दादा सुनीलला भेटू गेलो ह्या खरा, पण तो दादा काय करतो तर नाही ना? सगळ्यांनी एक लक्षात ठेवा, मी सांगेपर्यंत बाहेर यायचा नाही, मी सांगितल्यावर बाहेर यायचा, कळलं ना? हॅलो. हो डॉक्टर साहेब, काय असाच काय? येवा येवा, लवकर येवा. बघा माझो धीर सुटत चाललो, आणि जर का माझो धीर सुटलो तर बयो काय सुटणार नाही. ए ऐक ऐक, तू सांगितलेल्या पत्त्यावर मी पोहोचलोय, पण इथे कोणीच दिसत नाही. हा थांबा थांबा. ए बघ रे, तो इलो हा का त्याच्या मागावर कोण हा ते पण बघ जा. बॉस कोण नाही जा.
हॅलो, हा बोल. हा डॉक्टर साहेब, तो मोठा दरवाजा दिसता ना, हो दिसतोय. त्यातून आत यावा. हा लक्षात आहे ना मी काय सांगितलेला? मी बोलवल्याशिवाय बाहेर यायचा नाही. हा आज तुझे हिशोब बरोबर करते. आज शुभंकरचा गेम वाजणार. सुनीलचा सूड आपल्या पथ्यावर पडणार. या पवल्यान शुभूचा कायमचं काम तमाम केल्यानं खरोखर मज्जा येते. वहिनीनो, या सगळ्याचा क्रेडिट तुमका माका देऊकच होया. अरे वा, प्लॅन माझा, पैसा माझा आणि क्रेडिट तुमचं. कसा हा ना वहिनीनो, तुम्ही विसरतास ज्या सुनील बहुले नावाचा प्यादा तुमका मी आणून दिला. कसं आहे ना भाऊजी, तुम्ही एक गोष्ट विसरताय. प्यादा महत्वाचं नसतं, ते कोणाच्या इशाऱ्यावर चालतंय ते महत्वाचं असतं. आणि ती खेळी आज मी खेळली. भाऊजी, आज मी जी काही खेळी खेळली आहे ना, त्याच्यामुळे शुभंकर कमीत कमी बेड रिडन तर नक्कीच होईल. आणि मग पुन्हा एकदा सगळी सूत्र माझ्या हातात येतील. म्हणजे आपले सगळे धंदे परत सुरू करता येतले. म्हणजे अगदी एक्सपायरी गोळ्यांचा धंदो पण परत सुरू करू मोकळे आपण. ते सगळं होतच राहील भाऊजी. आता मी वाट बघतेय शुभंकरच्या दुःखद बातमीची. पण आता मला डोळ्यात पाणी आणून तयार राहावं लागेल भाऊजी. डिवोर्स झाला असला तरी नवरा होता हो माझा. हो ना हो बहिणीनो, कसाही असलो ना तरी शुभू माझो दादा असतोय हो. माझे बाबा खय तुमका माहिती आहे ना ते खय. काही काय बोलतीये? तुझ्या बाबांना मी माझ्या समोर सुद्धा उभं नाही करणार. होय, मग हे सतत तुम्ही त्यांच्या वांगडा असायचा की त्या दिवशी मी त्यांना शोधूक खोली दिले होते तेव्हा पण तुम्ही दोघं होते. ते पळून जात होते तेव्हा पण त्यांच्या मागे तुम्ही धावत होते. खरं खरं सांगा, काय भरवत होता तुम्ही त्यांच्या मनात? ए, काही काय बोलतेस ग? हा, हे म्हणजे ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. हा भाऊजी, हा म्हणजे तसा बरोबर असा तुमचा. अगं तुझ्या बाबांना बरं नव्हतं, ते हॉस्पिटलमध्ये होते, म्हणून माणुसकीच्या नात्याने आम्ही त्यांची चौकशी करत होतो, विचारपूस करत होतो. तू कायम हॉस्पिटलमध्ये, शुभंकर हॉस्पिटलमध्ये, सुमनच्या मागे 100 काम. घरात जर त्यांना काही झालं असतं तर तुम्ही तर ब्लेम आम्हालाच केलं असतं. म्हणजे आम्ही तुझ्यासाठी हे करावं तर तू आम्हालाच ऐकवतेस. माझ्या बाबांका जर काय झाला ना, एक तर तुझ्या बेवड्या बापाला घरात ठेवून घेतलं, त्याचे सगळे तमाशे सहन केले, आणि वरतून तू मला ऐकवतेस. मला मोलकरीण आहेस तू, मोलकरीण. लायकीत राहायचं. चल आत्ता जात आहे, पण जर मका कळला की ते हैसून निघून जाण्यामागे तुमचा हात आहे तर मग माझ्यापेक्षा वाईट कोणी नाही लक्षात ठेव. आता एवढी चुरूचुरू बोलतीये, थोड्या वेळाने हिच्या पायाखालची जमीन सरकेल ना, तेव्हा खरी मजा येईल.
पैसे आणलेस? आणलेत. तुला जे हवं होतं ते मी आणलंय. डॉक्टरांनी पैसे सुटत नाही ना तुमच्या हातचं? ते पैसे घेतल्यानंतर बयोच्या आयुष्यातून कायमचं निघून जायचंय तुला. लक्षात आहे ना? 100%. आत्ता कसा? शेपटीवाल्या प्राण्यांची एकदा भरली सभा, पोपट होतो सभापती मधोमध उभा. पोपट केलंय मी तुझं. पोपट म्हणजे फसवलंय मी तुका आणि तू फसलंस. वय हुशारा म्हणून तिचो बाप म्हणवतस ना स्वतःला. पण तू माका तिच्यापासून दूर नाही नेऊ शकत, कारण तिच्यात माझा रक्त हा. मी बाप असाय तिचो. बाप कधी स्वतःच्या मुलांच्या जीवावर उठत नाही. मुलांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचा जीव द्यायला तयार असतो. कळलं ना? डॉक्टर तुम्ही डायलॉग बाकी भारी मारता. तुम्ही डॉक्टर नाही ऍक्टर होय होता. म्हणजे त्या काय तो मोठा बक्षीस असता ना भास्कर, तर तुमकाच मिळाला असता. पण आता झाला तर झाला. सत्य काय बदलत आणि सत्य ह्याच की मी बयोचो बाप असे. माझी लेखा ती, तिच्याबरोबर मी काही करू शकतो. कळलं? असा विचार जरी केलास ना तरी तुझा जीव घ्यायला कमी नाही करणार मी. सारखी सारखी माझी कॉलर किती धरतात. त्याने काय होणार आहे? सत्य बदलणार आहे? सत्य एकच हा, बयो माझी लेखा आणि माझो तिच्यावर हक्क. कळला? हक्क सांगायला ती काय वस्तू आहे का रे? बापाचा हक्क तेव्हाच सांगायचा जेव्हा आपण बाप म्हणून काही कर्तव्य पार पाडतो. नुसता जन्म देऊन कोणी बाप नाही होत. बाप स्वतःच्या मुलांना तळहाताच्या फोडासारखा जपतो. त्यांच्या जीवावर नाही उठत. स्वतः उपाशी राहतो पण मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. मुलांच्या चेहऱ्यावरचं एक हसू बघण्यासाठी स्वतःच्या डोळ्यातले अश्रू लपवतो. स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो मुलांना. संकटापासून दूर नेतो मुलांना. असा संकट बनून उभा नाही राहत. तू बाप नाहीयेस रे. तू फक्त एक स्वार्थी जनावर आहेस. मुलांच्या अंधारात जो काजवा म्हणून येतो ना तो बाप असतो. तुम्ही लेक्चर बाकी सॉलिड देता. पण किती लेक्चर दिलास ना तरी सत्य काय बदलूचा नाही. आणि एकदा का बयो माझ्या जवळ येली, तुझ्यावरचो सगळो राग मी तिच्यावर काढला. बघ मी तिचो कसो वापर करतोय तो. काय बोललास?
खंय गेले असतील बाबा. डॉक्टर बाबा त्यांना शोधूक तर गेले, पण त्यांचं पण काय फोन नाही, काय नाही. खंय असतील ते. फोन लावते. अरे हाच काय येवा बाहेर सगळ्यांनी. अरे माका एवढा सुचवले, येवा बाहेर, येवा मारावड्या या. कट केला. बाबा खयच्या संकटात तर असतील ना. अरे मारा देगा मारा. बाबा फोन का उचलत नाही. ते बरे असतील ना. तुझ्यासारखी अवदसा एखाद्याच्या आयुष्यात असेल तर त्याचं बरं कसं होऊ शकतं ना. अजून किती त्रास देणार आहेस ग बाबांना. माझा बाबा तुझ्या बापाला शोधायला गेलाय ना. होय. मला कळत नाही, म्हणजे बाप तुझा, तुमचे प्रॉब्लेम्स तुम्ही लोक का सॉल्व्ह करत नाही आहात. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही लोक माझ्या बाबाला इन्व्हॉल्व्ह करता. हे मला तर असं वाटतंय ना की माझ्या बाबाचं संपूर्ण आयुष्य तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये जाणार. माझ्या बाबाने तुझ्या बाबाला आमच्या घरात ठेवून घेतलं. कोणासाठी? तुझ्यासाठी. आणि तुझा बाप राहतोय निर्लज्जपणे. हाच प्लॅन होता ना तुमचा. झाला सक्सेसफुल. तू मला काय म्हणालेलीस की तू या घरातून निघून जाशील, पण नाही गेलीस तू. उलट माझ्या बाबाच्या डोक्याला अजून ताप केलास. तुझ्या मवाली बापामुळे माझ्या बाबाला काही झालं तर. अगो ते फक्त शोधूक गेले, त्यांना कशात काय होईल काय माहित. तुझा बाबा जर चोरी करू शकतो, मारामारी करू शकतो, तर काहीही करू शकतो. तुझ्या बापामुळे माझ्या बाबाला काही झालं ना तर तुम्हा दोघांना सोडणार नाही मी. लक्षात ठेवा.